अरे देवा, खूप तहान लागली, पण हे पाणी खूप खोल आहे, मी आत पडले तर? अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते. मदत करा, कोणीतरी मदत करा, मी बुडते. झाडावर बसलेला कबूतर तीव्र लक्ष देतो. ए बापरे, ही छोटीशी मुंगी बुडते, मी काहीतरी करायलाच हवं. तो झाडावरून एक पान तोडतो आणि ते पाण्यात टाकतो. ए मुंगी, हे पान पकड, लवकर. मुंगी ते पान पकडते आणि हळूहळू किनाऱ्याला पोहोचते. थँक्यू कबूतर भाऊ, तू नसता तर मी आज वाचले नसते. हे हरे, मदत करणं आपलं कर्तव्य आहे. तू आता जपून राहा. काही दिवसांनी एक शिकारी त्या नदीच्या किनाऱ्यावर येतो. त्याला झाडावर कबूतर बसलेला दिसतो. तो बंदुकीने त्या कबूतरावर नेम धरतो. मुंगी झाडाच्या जवळून जात असते आणि ती शिकारीला पाहते. हो, हा तर कबूतराचा जीव घेणार. मला काहीतरी करायला हवं. मुंगी रागारागात हळूच शिकाऱ्याच्या जवळ जाते आणि त्याच्या पायावर चावते. शिकारी ओरडतो, अरे बापरे, काय चावलं मला? ओरडण्याचा आवाज येताच कबूतर सावध होतो आणि झाडावरून उडून जातो. मुंगी, तू माझा जीव वाचवला, मी तुझा ऋणी आहे. तू पण तेव्हा माझा जीव वाचवला होतास. आता मी फक्त परतफेड केली. तर आपल्याला या गोष्टीतून काय शिकवण मिळाली? जेव्हा आपण इतरांना मदत करतो, तेव्हा वेळ आली की ती मदत आपल्याकडे परत येते.